नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. आज आपण एक परत नवीन व्हिडिओसोबत आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ISQRIT पुण्यातलं कॉलेज आहे, ठीक आहे. आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि CET सेलच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे, ठीक आहे. मग आता ISQRIT अतिशय महत्त्वाचं कॉलेज ठरतं पुण्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये, ठीक आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे ॲफिलिएटेड टू द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, ठीक आहे. आणि या कॉलेजची खासियत आहे की ज्या काही प्रायव्हेट ट्रस्टनी कॉलेज बनवलेलं आहे, ठीक आहे. फिनोलेक्स तुम्ही ऐकलं असेल, फिनोलेक्स पाईप वगैरे झालं, ठीक आहे. तर ही एक कॉर्पोरेट कंपनी आहे, मोठी कंपनी आहे फिनोलेक्स. तर त्या कंपनीच्या प्रेसिडेंटनी, ठीक आहे, त्यांच्या चॅरिटीच्या अंडर हे कॉलेज बनवलेलं आहे. त्याच्यामुळे जो काय म्हणू शकतो त्याला जो एक व्यक्ती ज्यांनी म्हणजे हे कॉलेज बनवलेलं आहे त्यांचा जर दूरदृष्टिकोन बघितला तुम्ही, ठीक आहे, तर तशा व्यक्तीकडनं कॉलेज बनणे एक मोठी गोष्ट राहते, ठीक आहे. आणि त्याचं एक वेगळंच राहते. तर बघा, हे कॉलेजचं कॅम्पस काय अशा प्रकारे अतिशय सुंदर कॉलेजचं कॅम्पस आहे. 2011चं हे एस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. प्रायव्हेट ट्रस्ट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू द SPPU, ठीक आहे. आपण शॉर्टकटमध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. 3च प्रकारच्या ब्रांचेस आहेत. टेक ब्रांचेस आहेत सगळ्या. कम्प्युटर 180चा इंटेक, IT 120 आणि ENTCचा 60चा इंटेक आहे, ठीक आहे. तर बघा, ही लास्ट इयरचा लेटेस्ट फी स्ट्रक्चर आहे. तुम्ही बघू शकता फी स्ट्रक्चर अप्रूव्ह बाय द फीज रेग्युलर अथॉरिटी अकॅडमी 25-26 इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या सगळ्या प्रकारच्या ब्रांचेस आहे. बघा, आपल्याला महत्त्वाच्या 2 फीज जर आता ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीज जर बघितलं तर 1,22,000 असा टोटल तुमचा टोटल फीज राहणार आहे. मग तुम्हाला ते मॅनेजमेंट सीट वगैरे घ्यायचं असेल तर मग ते 3,66,000 वगैरे समथिंग मॅनेजमेंट टू, ठीक आहे. आणि ज्याही गर्ल्स राहतात, की ज्या विद्यार्थिनी राहतात, तर त्यांना याहीपेक्षा कमी फीज राहतं, कारण की त्यांना ट्युशन फी साठी म्हणजे गव्हर्नमेंटकडनं GR आलेला की ट्युशन फी लेडीजला माफ करायची आहे. त्याच्यामुळे त्यांना फक्त हीच फी राहणार लेडीजसाठी. आफ्टर दॅट आपण लास्ट इयरचा कडअप बघूया. सर्वप्रथम कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघा, 96 पासून जनरल ओपनला सुरुवात, SLR 91, ST 70, VJ 92, NT1 94, NT2 95 आणि 3ला 96. OBC ACBC 96, 96 म्हणजे ओपन. आफ्टर दॅट NT आणि OBC जर ACBC पकडलं तर 96च्या जवळपास तुम्हाला कम्प्युटरचं दिसतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघा, जनरल ओपन 96, SC 91, ST 71, VJ 91, NT1 93, 94, 95, 95, 95 म्हणजे 96, 95च्या घरात ACBC OBC NT झालं आणि ओपन, ओके. अदरवाईज मग कॅटेगरी वाईज थोडाफार चेंज झालेला तुम्हाला दिसतो. आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स आणि IT झाल्यानंतर सर्वात जास्त ज्याला एखाद्या ब्रांचला प्रिफरन्स राहत असेल तर ENTC बघा, 95ला ओपन झाला. ओपनसाठी SCला 88, STला 67, NT2 95, NT3 93, OBC ACBC 95, 94, ओके. हा लास्ट इयरचा सीट मॅट्रिक्स आहे. जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंगला 180चा जो इंटेक होता त्याचं डिस्ट्रीब्युशन बघा, 117 MS सीट्स, ऑल इंडिया 27 आणि मॅनेजमेंट सीट्स इन्स्टिट्यूट म्हणा किंवा मॅनेजमेंट सीट 36. आफ्टर दॅट कॅटेगरी वाईज सगळ्या जनरल आणि लेडीजमध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. EWSला 18 आणि TFWSला 9. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटेक कमी झाला, 120वर आला तो. 78 MS सीट्स, 18 ऑल इंडिया आणि 24 मॅनेजमेंट सीट्स, ओके. आफ्टर दॅट मग कॅटेगरी वाईज तुम्ही इथं पॉज करून या सगळ्या गोष्टी बघू शकता. ओपनमध्ये जनरलला 18 आणि लेडीजला 8, PWD ओपनला 2, डिफेन्स ओपनला 2, अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन राहतं, ठीक आहे. आफ्टर दॅट लास्ट ब्रांच, अरे ही रिपीट झाली का रे, वेट अ मिनिट, आपल्याला ते आय थिंक ENTC मिस झाली ना, इथे आहे ते. तर बघा, ENTCचा जो काही होता इंटेक 60चा होता आणि आफ्टर दॅट त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे 39 MS सीट्स, ऑल इंडिया 9, इन्स्टिट्यूट 12, EWS 6 आणि ज्या काही TFWच्या सीट्स आहे त्या आहे 3 सीट्स, ठीक आहे. इथं रिपीट झाला आय थिंक IT, ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर दॅट बघा नेक्स्ट, तर बघा तुम्ही म्हणजे जसं ऑफिशियल वेबसाईटवर गेला तुम्ही ISQRITच्या, तर त्यांच्या फ्रंट पेजला हे मला दिसलं होतं, प्लेसमेंटच्या रिलेटेड होतं म्हणून घ्यावं लागलं. 28 लाखांचं पॅकेज आहे गुगलला, मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. आता बघा, यांचं प्लेसमेंटही अतिशय सुंदर आहे. मग आपण 25-26 वर्ष घेतलं तर बघा, या एवढ्या नंबर ऑफ कंपन्याज आहे यांनी म्हणजे या
कॅटेगरीनुसार त्यांनी काय म्हणू शकतो, काही इंटर्नशिप, काहींनी इंटर्नशिप ऑफर केली, काहींनी समजा पॅकेज ऑफर केलं. तुम्ही समजा जर ऑफिशियल वेबसाईटला गेला, जसं की आता जसं कुठलीही कंपनी घ्या, समजा ही घ्या, समजा MU सिग्मा नावाची कंपनी आहे. इथं समजा ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही प्लस क्लिक केलं तर MU सिग्मा ज्या कंपनीनं 6 लाखाचं पॅकेज ऑफर केलेलं आहे, मग या कंपनीमध्ये किती विद्यार्थी लागणे आणि तो विद्यार्थी पर्टिक्युलर कोणत्या ब्रांचचा होता, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार. ह्याच्या लक्षात, ते मला त्या गोष्टी इथं टाकता नाही आला. मग तुम्ही बऱ्याचशा कंपन्या बघू शकता बघा, जसं ऑरॅकलमध्ये 9.8 लाखांचं पॅकेज ऑरॅकल कंपनीने ऑफर केलं होतं. आणि त्या कॉलेजमधले किती विद्यार्थी लागले, कोणत्या डिपार्टमेंटमधून लागले, कोणत्या स्ट्रीममधून लागले, संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जा, प्लेसमेंट सेलला जा, तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर, या प्लसवर क्लिक केल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन मिळते. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता इन अँड ॲव्हरेज इथं अतिशय सुंदर पॅकेज तुम्हाला बघायला मिळतं. ओके, 5 लाख, 6 लाख, 3.5 लाख, 4.8, 9.8, 3.5 लाखापर्यंतचं पॅकेज इथं तुम्हाला बघायला मिळते. ओके, आफ्टर दॅट बघा, IBMने इथं 12 लाखांचं केलेलं आहे, इन्फोसिस 3.6, InORG 5 लाख. ठीक आहे, म्हणजे बऱ्याचशा चांगल्या कंपन्या इथं आलेल्या आहे आणि सर्वात चांगल्या कंपनीनी मॅक्सिमम चांगल्या प्रकारचं ऑफर करण्याचं बघितलेलं आहे. ओके, आणि इंडस्ट्रियलिस्टचं कॉलेज असल्यामुळे काही पाहायचं कामच नाही. आफ्टर दॅट बघा, आपण 24-25 वर्षामध्ये आलो. इथे तुम्ही बघू शकता बघा, या 2 कंपनी इंटर्नशिप ऑफर केली. इथे यांनी 3 लाखाचं, 7 लाखाचं, बॉश, आफ्टर दॅट ब्रिजनेस्ट, कोडिएट्स, LTIM, ऑप्टिमम, ऑरॅकल. बघा इथं अगेन ऑरॅकलनं 9. ऑरॅकल म्हणजे एक काय म्हणू शकतो, सॉफ्टवेअर रिलेटेड कंपनी असल्यामुळे तिचा जो काही पॅकेज जर बघितला तुम्ही, जसं पॉलिकॅब इंडिया, ठीक आहे, आस्क्वेअर सॉफ्ट 4 लाखांपर्यंतचं पॅकेज, सामा टेक्नॉलॉजी. आफ्टर दॅट त्याच वर्षीचं बघा इलेक्ट्रिक रन 8 लाख, एनेबल 3 सिस्टम 9 लाख, ओके, GOKWI की 7 लाखांचं, 5.5 लाखांचं, टेक महिंद्रा 5.5 लाख, ठीक आहे, इन्फोसिस 3.5 लाख, इन्फोसिस, म्हणजे बऱ्याचशा कंपनीज आहे आणि व्यवस्थित पॅकेज आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इयर आपण 23-24 बघूया. बघा, या कंपनीने 7 लाखांचं, इथे 4 लाखांचं, इथे 3.2, ओके, इथे बघा अगेन 8 लाखांचं, 5 लाखांचं, TCS, IBM, म्हणजे ऑरॅकल. बघा, ऑरॅकल म्हणजे इथं टचमध्ये दिसतोच आपल्याला नाही. अतिशय सुंदर बघा, झेन्सर 6.1, ओके, म्हणजे व्यवस्थित आहे. म्हणजे पॅकेज प्लेसमेंटबद्दल काही म्हणजे इथं मला काही म्हणायचं कामच नाही. ठीक आहे, बघा 7 लाख, 4 लाख, 4.5 लाख, 18 लाख, C डॉट नावाची जी कंपनी होती. ॲक्च्युली तुम्हाला जर पाहायचं असेल तर या म्हणजे 18 लाखाच्या पॅकेजवर कोण विद्यार्थी लागला, कुठून लागला, मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला. 5.5, 8, 3.6, 6.57, 6.5, 6.25, 5, 8.78. ठीक आहे, ऑरॅकल पुन्हा आली. TCS म्हणजे जबरदस्त. ठीक आहे, व्हॅल्यू लॅब्स पुणे 9 लाख. त्यानंतर 21-22 बघा, 8 लाख, 6.94, 10, 5.2, 8.6, 5.8, 3.8. जबरदस्त. 5.5, म्हणजे इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 7-8 लाखाचं पॅकेज मिळते. ठीक आहे, अशा पद्धतीचं कॉलेज होतं. अतिशय सुंदर कॉलेज, प्लेसमेंट आहे व्यवस्थित, कॉलेज आहे व्यवस्थित, आणि सगळं तुम्ही पॅकेज, मीडियन, हे जे सगळ्या गोष्टी बघितल्या तर जबरदस्त कॉलेज आहे प्रायव्हेट सेक्टरमधलं पुण्यातलं. ठीक आहे, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.